हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिका वरदयाल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज प्रभसंतन की जय, अपने अपने माता पिता की जय, गणपती बाप्पा मोरया. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाह्याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया भावे शरण जाता भेटी, पडित से तुटी जन्म व्याधी, न पाह्याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित न पाह्याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो भास्करा पूर्ण शिळा शिखरे सागरे तारी, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षणी दिवट, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, महाराडे भवसिंधूची बांधिला से तुझेने, अनाथा विनाकारणे तुकया, तुका भासला मानवी वेशधारी, परिहा दिला विग्रही निर्विकार, स्वे श्री हरी व्यापू सर्व जीवा, तुका तो हा परब्रह्म ठेवा, दया पूजले आदरे पांडुरंगे, विमान केले प्रयाण प्रसंग, तनु मानवी दिव्य रूप शिकेली, न त्यागे ती दिव्य लोकासिनी, वेद प्रतिमा त्या जय जय सूर्यात्मरूपा, देवा श्री गणेश
अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्ध कला कामिनी श्री शारदा मोहिनी नमस्कार देविया मज हृदय सद्गुरु येने तारिलो हा संसार गुरु विशेषात्यादरू वेगावरी देवेळी दृष्टीसे पाठा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे मानिदे करुणी घ्यावे तुमते विनवतू असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता मराठी मी त्याची माता. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थ ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला 69 क्रमांकाचा श्लोक घ्यायचा आहे. अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 69 आणि त्याच्याखाली ज्ञानोबारायांनी फक्त 2 ओव्याच सांगितलेल्या आहेत आपल्याला, 355 आणि 356. याचा आज असा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला गुह्य सांगतायत, गहन गोष्ट सांगतायत, म्हणजे खरी मेघ सांगतायत. स्थितप्रज्ञ कसा असतो, त्याचं आयुष्य कसं असतं. तर तो श्लोक आता आपण म्हणू आणि मग आपण त्याचं विवेचन करू. आता तो श्लोक बघा कसा आहे. बोला. या निशा सर्वभूतानां या निशा सर्वभूतानां या निशा सर्वभूतानां तस्याय जागृति संयमी तस्याय जागृति संयमी तस्याय जागृति संयमी. परत पूर्ण मी वाचतो, माझ्या मागे आपण म्हणायचं आहे. या निशा सर्वभूतानां तस्या जागृति संयमी. आता त्याच्या पुढची ओळ बघा. यस्याय जागृति भूतानि यस्याय जागृति भूतानि यस्याय जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः सा निशा पश्यतो मुनेः सा निशा पश्यतो मुनेः. परत एकदा बघा. यस्याय जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. आता पूर्ण श्लोक वाचतो, मग परत मग आपण म्हणायचं आहे. या निशा सर्वभूतानां तस्या जागृति संयमी यस्याय जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. या निशा सर्वभूतानां तस्या जागृति संयमी यस्याय जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतायत की जे सांसारिक असतात आणि जे पारमार्थिक असतात, म्हणजे जो स्थितप्रज्ञ असतो आणि एक साधारण आपल्या आमच्यासारखे माणसं असतात, त्यांचं जीवन कसं असतं आणि त्याचं जीवन कसं असतं. तर याच्यामध्ये 2 शब्द तुम्हाला बघायला मिळतील. एक निशा म्हणून शब्द लिहिले आहे आणि एक आहे जागृती, म्हणजे दिवस, म्हणजे दिवस आणि रात्र. आता निशा म्हणजे रात्र. आता याच्यामध्ये निशाचा अर्थ असा घ्यायचा आहे आपण, अज्ञान. निशा म्हणजे काय, रात्र आहे ना. रात्र अज्ञान आणि दिवस आहे ज्ञान. हां, आता भगवंत काय म्हणतात सगळं काय की या निशा सर्वभूतानां तस्या जागृती संयमी.
जिथे सामान्य माणसं झोपलेले असतात. आता आपण काय करतो, सांसारिकदृष्ट्या जागृत आहेत, पण परमार्थिकदृष्ट्या आपण काय झोपलेलो आहोत. आपला अग्रक्रम साहजिकच संसार आहे आणि परमार्थ आपल्याला वेळ मिळाले तर करतो आपण. बरोबर ना साहेब? हो. म्हणजे आपली प्रायोरिटी संसाराला आहे. महत्व जास्त आहे, संसाराला महत्व जास्त. हा, महत्त्व जास्त आहे. आणि 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 देव हा आपला सेकंडरी आहे. काय? नामस्मरण. हा. भेटला नामस्मरण. हा, हा. इथं भेटला नमस्कार. हा 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 रस्त्याने जाताना कुठलाही दगड असला की नमस्कार. हा. तर इथे भगवंताला असं म्हणायचं आहे की सांसारिक जो असतो ना, तो काय करतो, परमात्म्याविषयी झोपलेला असतो. आणि इथे मध्ये कोण जागा असतं, तर तस्या जागृती संयमी, जो इंद्रियाला संयम लावतो, इंद्रियाला योग्य वळण लावतो, तो काय करतो, तो परमात्म्याविषयी जागा असतो. आणि पुढच्या श्लोकामध्ये कसं आहे, यस्या जागृती भूतानी सा निशा पच्छते मुने. जिथे सांसारिक माणसं जागे असतात तिथे तो मुनी झोपलेला असतो. संसार त्याचं नावच आहे मुनी. मुनी म्हणजे मौन. संसार म्हटलं की तो मौन धारण करतो, त्याच्यात काहीच बोलत नाही. आणि आम्ही काय असतं, संसार म्हटलं एकदम जागृत असतो. आपण साधी सुतळी सुद्धा वाया घालवत नाही. प्रत्येक गोष्ट संसारीचं म्हणजे बारीक लक्ष असतं. आणि तो काय करतो, त्याचं एवढं लक्ष नसतं. पण आपल्याला काय असतं, आपल्याला दिवसभरामध्ये जे रुटीन आहे आपलं, तिथे आपलं लक्ष कसं असतं, अरे मला 7 वाजले अजून चहा मिळाला नाही, अरे 8:30 वाजले मला नाश्ता नाही तयार झाला अजून, अरे 12 वाजले मला जेवणच नाही अजून तयार झालेलं आहे. तो प्रश्न निर्माण करतो. म्हणजे तो सुखसोयीकडे बघतो. प्रत्येक गोष्ट त्याला टायमावर वेळेवर मिळाला पाहिजे. वेळेवर नाही मिळाली का लगेच त्याची तक्रार होते. पण डॉक्टर तर म्हणतात आपल्याला की वेळेवर जेव्हा तर ते कसं आहे माहिती आहे का, तो बायकोला म्हटलं ना की अरे जेवण तयार नाही, मग ती बायको म्हणते हे का हॉटेल आहे का, अजून तयारच झालं नाही, तयार नाही झालं तुम्ही तुम्हाला कसे देणार. म्हणजे त्याची तक्रार असते. आणि स्थितप्रज्ञ आहे ना, त्याला चहा मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर त्याचं काय नाही, जाऊ द्या. हा. हा. त्याला जेवणाचा टाईम जरी निघून गेला. तुम्हाला मी माझ्याबद्दल म्हणजे खरी घटना सांगतो. मी आता मागे 2-3 वर्षापूर्वी आळंदीला, म्हणजे मी तेव्हा कल्याणला होतो तेव्हाची गोष्ट. तर ते आमच्या वारीमध्ये त्यांना काही जण भीमदादा म्हणतात, काही जण साधू भाऊ म्हणतात. आमचे वडील म्हणते हे साधू भाऊ आहे. म्हटलं ठीक आहे भाऊ. तर मी आळंदीच्या दर्शनाला जाताना ते मला मंदिरात भेटले. बऱ्याच वेळेला त्याच्या मी पाया वगैरे पडलो. साधारणतः 9 वाजले होते. तिथं मग शेजारी ते असते 10 वाजता वगैरे. आणि आम्ही हॉटेलमधून जेवण तिथं गेलो होतो. मी आणि माझा मुलगा होता. मग मी त्यांना सहज बोललो, बाबा जेवण झालं का नाही. त्यामुळे नाही झालं. म्हटलं मग आता 9 वाजले. तर म्हणे असं त्यांनी मला हात केलं. मग मी 100 रुपये काढले माझ्याकडनं आणि म्हटलं बाबा हे घ्या आणि जेवा. म्हटलं इथं कुठं जायचं आता, नाही तर काहीतरी काही वेळाने परत हॉटेल बंद होऊन जाते. तर तुम्हाला सांगतो योगायोग मी 100 रुपये काढले. माझं संभाषण तुमच्यासारखे लोक आले होते तिथे बसले होते. त्यांनी ऐकलं. तर त्यांना त्या 2-3 मिनटामध्ये 700-800 रुपये जमा झाले. म्हणजे लोकांनी हे घ्या. पण ते नाही म्हणत. पण त्यांनी लोकांनी मग बळजबरी केली, ते घेतले. मी म्हटलं बाबा आता तुम्ही जेवा, म्हणजे तुम्ही असं नका झोपू. ते म्हणे अरे जेवणाचं काय नाही म्हणे, नाही मिळालं तर त्याची इच्छा असते ना. अरे हो. म्हणजे असं आपण नाही करू शकत. आपण करू शकतो का. आपण सगळं घर डोक्यावर घेऊ. आपल्याला जेवायला नाही मिळालं तर आपण सगळं घर डोक्यावर घेऊ शकतो.
आता एवढं 7-8 जणांकडनं त्यांनी सोय केली नाही नाही नाही, जेवायची सोय होणारच ना हो. आता हे बघा, विश्वास तो मग खरा पांडुरंग कृपेचा. आपला विश्वास देवावर आहे पण एवढा असा नाही. आणि याच्यात दोन बाजू आहेत. तुम्ही म्हणाल मग दे रे हरी खटल्यावर होईल का, असं नाही. तुम्हाला बघा सगळं दिलेलं आहे तुम्हाला, आणि तुम्ही जर का त्याचा वापरच नाही केला, त्याच्याच भरोश्यावर राहिले, तर काय तुम्हाला तोंडात देईल का हे घ्या खायला. परंतु याच्यामध्ये दुसरी पण एक बाजू आहे, त्याचा पण आपण विचार केला. तर याच्यामध्ये आत्मसाक्षात्कार एकदा का मनुष्याला झाला का त्याला सांसारिक विषयी काही स्वारस्य नसतं. मिळालं काय किंवा न मिळालं काय. बघा तुकाराम महाराजांना आत्मसाक्षात्कार झाला, त्याच्यानंतर नजराणा यांनी पाठवला. कोणी? शिवाजीराजांनी. वास्तविक तो घ्यायला पाहिजे होता, त्यांनी मागितला नव्हता, त्यांनी स्वतःहून दिला. परंतु त्यांना माहिती आहे सगळं नाशिवंत आहे. आपण ठीक आहे तुम्हाला नको, पण बायका पोरांना नाही घेतलं बायका पण बायका पोरांना पण नाही. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की हे स्थितप्रज्ञ असल्याशिवाय होणार आहे का आपले? नाहीच होणार आहे, किती पण आपण प्रयत्न केला. अहो आजकाल महाराजांचं एक पाकिट असतं ठरलेलं, त्याच्यात 500 रुपये जरी कमी राहिले ना तर महाराज परत मागे येतो, अरे तुम्ही 500 रुपये कमी दिले. आणि इजे नजराना परत करायचा आहे. म्हणजे परमार्थ हा नुसता बोलण्याचा विषय नाही आहे. तुम्ही बोलाल काय पण बोलू शकतो आपण, उचलली जीभ आणि लावली टाळूला, पण प्रत्यक्ष त्याचं अंगीकरण करणं हे फार अवघड आहे. अवघड आहे की नाही मला सांगा. असं आहे. आणि पुढे कसं आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की त्याचे जे रुटीन्स असतात, आवश्यकता असते, त्याची आवश्यकता त्याची फार थोडी असते. आता त्याला आपण असं म्हणू की उपजीविका, त्याच्या गरजा. आपलं एक स्टेटमेंट असतं काय, ह्युमन वॉन्ट्स आर अनलिमिटेड. माणसाच्या गरजा अमर्यादित आहेत, पण त्याच्या गरजा काय असतात माहिती आहे का, मर्यादित असतात. मी वडिलांबरोबर पहिली वारी केली ना पंढरपूरची 2010 सालची, तुम्हाला सांगतो, तेव्हा मी येताना 10 कपडे आणले, 10 जोडं आणले इस्त्री करून. तर मला म्हणे काय कुठं काय राहायला चालला का राहायला आला का म्हणे बघ माझी बघ पिशवी. त्यांचं ड्रेस एकच ड्रेस, तोच धुवायचा रात्री, पण दररोज धुवायचा रात्री, आणि झोपताना फक्त बनियरवर झोपायचं किंवा उघडं झोपायचं. मग मला म्हणे हे वारीत असं चालणार नाही. म्हटलं मग काय करायचं, म्हणजे हे सगळं गुंडाळ, हे सगळं बॅग काढूच नको म्हणे. तर ट्रकमध्ये एकच ड्रेस काढला त्यांनी माझा, म्हणजे एकच ड्रेस घालायचा शेवटपर्यंत, म्हणजे तोच धुवायचा तोच घालायचा. आता सुद्धा वारीमध्ये अशी लोक करतात का? अहो फार थोडी जे निष्ठावान आहेत तेच. आणि ते अजून तांब्याचा वापर करतात, ते बाटली नाही वापरत. पर्यावरणाचं ते तंतोतंत वापर करतात. आणि कोणी दिलं तर ते घेत नाहीत, काही दिलं तरी. फक्त म्हणजे काय भूक असेल जेवायच्या वेळेला जेवण, आणि काही कुठलंही ते गोळा करत नाही बस. लाडू देतंय, कोण हां. अहो फिनोलेक्सची हे असते, फिनोलेक्सची एक पिशवी असते एवढी मोठी बारदानासारखी याची, ती पूर्ण भरते लोकांची. आणि काही लोक काय करतात, ते गोळा करतात, परत गावी जातात, आणि ते तिथे दुकानदाराला विकतात, परत येतात. असं आहे. हां. ते देवाशी निष्ठावंत आहेत का? कसले ते निष्ठावान आहे, त्याने याच्याशी निष्ठावान आहे, संसाराशी. आवडतं मिळालं नाही की पहिले टाकून देतात आणि दुसरं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, वारीमध्ये ना इथेच पुण्याचे इथे एकाने ना कांदे पोहे आणले होते. कांदे पोहे तुम्हाला सांगतो, आता त्याला वाटायचेच होते, आणि पोहे दिसले म्हणजे त्यांना वाटणारं दिसलं, त्याने ते डिश वगैरे होते. सगळे माणसं त्याच्या याच्यावर, त्याच्या उरावर. आता तो द्यायचा, त्यांनी वाटायलाच आणले होते. तर तुम्हाला सांगतो एवढी झुंबड उडाली ना,
ते एकाने त्याचं शर्टही काढून घेतलं. तर मला म्हणे बघा म्हणे आता याचा पण धर्म नाही राहिला म्हणे. आणि हे वारी आता अशी काही माणसं आहेत तर त्याला काय करणार तुम्ही. कसे वारी म्हटलं की हौशे नवशे गौशे सगळे अर्थ असतात आणि हे पाचवी बोटं सारखे थोडी आहेत. पण ते जे औषध औषध ते देवापर्यंत पोचतात का तिथपर्यंत? त्यांना काय देवाचं करायचं त्यांना माहितीही नसतं पंढरपूर. माघारी येतात. जे त्यांना माहिती आहे सासवडपर्यंत मिळतं इथे, सासवडच्या पुढे वाटत नाहीत, मग ते मागे येतात. त्यांची वारी सासवडपर्यंत असते. जाऊ दे आता तो विषय नाही आपला. आता सामान्य जीव जो आहे ना जमेल तसा परमार्थ करतो, त्याचा नित्यनेम नसतो. समजा आता आपण सकाळी उठलो तर आपला काय नित्यनेम नसतो, नित्यनेम की बा मला एवढं झाल्याशिवाय. आता काही वारकरी असे आहेत तुम्हाला सांगतो की त्यांचा संपूर्ण काकडा हरिपाठ, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचं वाचन, गाथेचं वाचन, एकनाथी भागवताचं वाचन, रामायणाचं वाचन, भागवताचं वाचन, हे सगळं दासबोधाचं वाचन, हे सगळं वाचून आणि मगच पाणी पिणार. आता मध्ये चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी त्यांचे मागच्या पिढीचे पुरुष गुंडा महाराज म्हणून, गुंडा महाराज नंतर धुंडा महाराज, तर ते गुंडा महाराजांची त्यांनी कथा अशी सांगितली, ती मी इथं बोलून गेलो. मी फक्त एवढंच सांगेन की ते 4 वाजता उठायचे सकाळी आणि 4 वाजता पूजा चालू असायची त्यांची, तर ती दुपारी 11ला संपायची आणि तोपर्यंत पाणीसुद्धा नाही प्यायचं. आपलं कसं आहे आता आपल्याला आठवण आली तर आपण ते माळ जपतो एखादी, रामकृष्ण हरी किंवा काय असेल ते, स्वामी समर्थ किंवा काय जे काय आपल्याला आवडेल ते आपल्याला आठवण आली तर. आणि काही वेळेला काय होतं माहिती आहे का, आठवडा जातो भगवंताचं नाव येत नाही तोंडामध्ये, असंही होतं. माझ्या बाबतीत झाल्यानंतर तुम्हाला सांगतो, माझा अनुभव तुम्हाला सांगतो. कधी कधी विसरतो आपण देवालाच. आणि एकदा तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, विसरली तया थोर झाली हानी पचती लखानी 84. सगळ्याला विसरलं तर चालेल पण देवाला विसरू नका, असं त्याच्यामध्ये गुढा अर्थ आहे. आणि याच्यामध्ये सामान्य पुरुष कशात जागी असतो तर संसाराच्या भोगामध्ये जागी असतो, इंद्रियाच्या सुखामध्ये जागी असतो. आणि तो काय करतो, भौतिक वस्तू गोळा करतो ज्या कालांतराने नाशवान आहेत, त्याच गोष्टीचा तो संचय करतो. आणि स्थितप्रज्ञ काय करतो, तो ज्ञान, परमात्मा, आत्मचिंतन याच्यामध्ये गुढ असतो. म्हणजे तो ज्ञानी त्याचा दिवस आहे आणि आम्ही संसारिक आहे, आपली रात्र आहे, असा विरोधाभास भगवंताला सांगायचा आहे. म्हणजे भगवंताला असं सांगायचं की हळूहळू डाळे डाळे तुम्ही स्थितप्रज्ञाच्या दिशेने जा, माझी भक्तीच्या वाटेला. बघा सहज आपण म्हटलं ना, का हो मोरे साहेब तुम्ही काल आले नाही याला, तर सहज आपण म्हणतो नाही पाहुणे आले होते, बोलतो की नाही. म्हणजे पाहुणे हे आपल्या आग्रक्रम आहे आणि भगवंत हा आपला प्रायोरिटी दुसरी आहे. ते प्रायोरिटी तो नाही आहे. आणि भगवंताला आपण साधन म्हणूनच वापरतो. साध्य वापरतो का, ते साध्य आपला संसार आहे. देवा मला ना माझा चांगला प्रपंच कर, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मला माझा फ्लॅट होऊ दे, मला जमीन मिळू दे, असं सगळं सांगतो. परंतु तू मला पाहिजे असं नको. तुकाराम महाराजांनी एक अनुभव बघितला तुमच्या आमच्याचा. ते तुमच्या आमच्या घरी आले होते. ते काय बोलले माहिती आहे का, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसोनी. म्हणजे तुम्ही मला बोलवलं नाही, मी स्वतः आलो तुमच्या दारामध्ये, तुम्ही घ्या, मी आणलंय देव. मग तेव्हा लोकांनी काय म्हटलं, देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. अहो जिथं देव साठवायचं आहे ना, तिथं आम्ही दुसरंच साठवलेलं आहे. आता जागा नाही देवाला राहायला. ते कुठे ठेवणार तुम्ही देवाला तुम्ही. अहो आजकालचे तर मुलं देवाचा फोटोच ठेवत नाही घरामध्ये. म्हणजे त्याच्याकडे बघून तरी कमीत कमी आपल्याला स्मरण येईल, पण देवही नसतं.
परत नसता देव, मग आई वडील तरी देव आहेत आपले जिवंत, त्या आई वडिलांचाही बोडं नसतं. म्हणजे एवढे निगेटिव्ह ते वागत असतं. मग त्यांना शांती कशी मिळेल बरं सांगा? नाही शांती मिळणार. ह्या जगामध्ये एकमेव आहे जो देवाची भक्ती करतो. तुम्ही आम्ही आता तुमचं शांत जीवन आहे त्याचं एक कारण एकच आहे की तुम्ही देवाला मानलेलं आहे. तुम्ही काही का होईना जसं जसं आठवण येईल तेव्हा देवाची आठवण काढत आहे, देवाला आभार मानताय देवाचे. तर ते बघा एखाद्या वेळेला आपण बघा एखाद्या नातेवाईकाची आठवण काढतो, मग त्या नातेवाईकाला काय उचकी लागते ना, असं म्हणतात. तसे देवाला उचकी लागते ना. अरे बाबा हा माझा आठवण काढतोय, मग तो तुम्हाला साह्याला येणारच आहे की नाही. आता याच्यामध्ये 2 ओव्या आहेत ते काय आपण बघू. 355 क्रमांकाची बघा ओवी. देखे भूतजात निदले तेथेची दया पाहुले पाहले आणि जीव तेत चैले तेत निद्रे तुझो. म्हणजे भूत जात निदले, निदले म्हणजे झोपले. जिथे सामान्य लोक झोपलेले आहेत तिथे तो जागी असतो, आणि जिथे तो झोपलेला आहे तिथे सामान्य लोक काय होतात जागी असतात. आहे की नाही? हां. आणि परमात्म्या बाबतीत तो काय असतो? दक्ष असतो. कोण? स्थितप्रज्ञ. आपण पण परमात्मा करतोच. आता तुम्ही आम्ही आपण करतोच ना देवाचं, पण आपलं कसं आहे ढिलं आहे. आपल्याला हा झालं जाऊ दे, आज नाही ना उद्या करू, उद्या आज नाही ना मी 1 अध्याय वाचला, मी उद्या 2 वाचेल. कसलं 2 वाचतो बघत सुद्धा नाही. पण तो असं चाल ढकल करतो. पण स्थितप्रज्ञ चाल ढकल करत पुढे वाढ. तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर. तोच तो निरुपाधी. तो निरुपाधी असतो, कुठलीही उपाधी गोळा करत नाही. आणि अर्जुना त्याला स्थिर बुद्धी असं म्हणतात. आणि तो काय आहे? तो मुनीश्वर समजायचा, त्याला मुनी समजायचं. कोणाला? स्थितप्रज्ञाला. तर याच्या संदर्भात आहे ना 2 गोष्टी तुम्हाला मी सांगतो. एक तुकाराम महाराजांचा आणि एक तुलसीदास महाराजांचा. दोघंही बघा एकाने पत्नीला उपदेश केला आहे, आणि तुलसीदास महाराजांच्या बाबतीत पत्नीने तुलसीदासांना उपदेश केलेला आहे. तर याच्यामध्ये तुकोबारा काय म्हणतात त्यांच्या पत्नीला? देव पाहावयास करी ओ सायास न धरी आस नाशिवन. अगं देव बघायला तू सायास कर म्हणे, तू या नाशिवंताच्या गोष्टीकडे कशाला लक्ष देते? आणि असं म्हणतात ना, नुकतंच लग्न झालं होतं तुलसीदास महाराज, आणि त्यांना पत्नीची इच्छा झाली आणि भर मुसळधार पावसामध्ये नदी ओलांडून गेले ते. आणि वरती ते ती वरती होती पहिल्या मजल्यावर. तर तिला ते साप लटकत, त्यांना वाटतं दोरच आहे तर सापाला धरून ते वरती गेले. आणि तिने बघितल्यानंतर ते दृश्य बघितलं तिने. अरे तुम्ही कसे काय आले मागच्या दाराने? तो नाही काय पुढच्या दाराने येऊ चोरूनच यायचं असतं. मग ती म्हटली अहो एवढा तुम्ही सायास केला माझ्यासाठी, मी तर एक नाशिवंत बाई आहे. अहो तुम्हाला सायास करायचा असेल तर तुम्ही देवाचा करा. आणि मग त्याच्यात रामचरितमानसची निर्मिती आहे. म्हणजे तुलसीदास महाराजांची खरी गुरु त्याची पत्नी आहे. बघा पतिव्रता शब्द काय आहे साहेब? पतिव्रता म्हणजे जी पतीकडून व्रत करून घेते तिला पतिव्रता असं म्हणतात. तर आताचे भानगड असे स्वतःचं व्रत नाही करत तर ते पतीकडून कसे घेऊन घेणार? तो आता कलियुगाचा प्रभाव आहे, त्याला काही दोष आपल्याला म्हणता येणार नाही. अपेक्षा नाही करायची.
आणि आता पुढे काय बघा, एक 2-3 फक्त प्रमाण घेतो आणि आपली वेळ पण झालेली आहे. आता तुकाराम महाराजांनी संतांबद्दल एक म्हणजे स्थितप्रज्ञ कसा असतो त्याचं एक प्रमाण सांगतो. येथे एक वर्म पाहिजे धीर, येथे एक वर्म पाहिजे धीर. परमात्म्यामध्ये धीर लागतो. परमात्मा लगेच भेटतो का हो देव? फार साहस करावं लागतं. त्या शबरीला, ती शबरी 10 वर्षाची होती तेव्हा मातंग मुनींनी तिला आशीर्वाद दिला होता की प्रभू रामचंद्र तुला भेटतील. पण कधी भेटतील नाही कधी भेटतील हे सांगितलं नाही. तिचे संपूर्ण दात पडल्यावर तिला भेटले. एवढा संयम राहील का आपला? नाही राहणार. आपण एवढी नाही वाट बघ एखाद्या पाहुण्याला नाक्यावर भेटायचं असेल तर आपण काय म्हणतो, 5 वाजता मी तिथे येणार. आपण फार तर 10-15 मिनटं बघू वाट बघ, नाही ते पाहुणा आहे जाऊ दे म्हणून, म्हणजे त्याचे काय आपण भेट घेत नाही. पण देवाची काय तेवढी वाट आपण बघू शकत नाही. बघा, येथे एक वर्म पाहिजे धीर. पुढे काय म्हणतात, परिम्या लेखिले आसार, परंतु मी त्याला महत्त्व नाही दिलं. धीर पाहिजे पण धीराला मी महत्त्व दिलं नाही. त्याच्यामुळे काय घडलं पुढे, देह हे नाशिवंत जाणार. देह हा नाशिवंत आहे, एक दिवस जाणार आहे. आणि पुढे काय, धरिले सार नाम तुझे. म्हणून मी सार जे जीवन आहे, सर्व म्हणजे संसाराचं सार तुझं नाम आहे, ते मी काय केलं, जीवाला धरलं. आणि मी फक्त तुझा नामाचा ध्यास कर. म्हणजे आपण काय एवढं नाही करू, आपली मदत एवढी नाही होऊ शकणार, परंतु थोडी तरी झाली. 5% जरी आपण मिळवलं त्यांच्यावेळी, जे तुकोबारायांनी कमवलं किंवा तुलसीदास महाराजांनी कमवलं, त्याच्यावेळी 2% जरी आपण मिळालं तर मी म्हणतो भरपूर झालं आहे की नाही. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता, गणपति बप्पा मोरया. श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना, सकळ देवादी देवा, महानंदा महानुभवा, चक्रंधरा विश्वंभरा, सहस्रपदा सहस्रकरा, कमलनयना कमलापती, भवतारिका दारिद्र्याशती, खगय सगुणा निर्गुणा, वसुदेव देवकी नंदना, काला लोटांगणी, करीत से विनवनी, सकळ देवादी देवा, आनंदा महानुभवा, आता विश्वात्मके देवी मदद्यावे पसाय सारे तया परस्परे पडो अनवरत मंडळी भेट मार्तंड जे तापैन ते सर्वाय तदा सज्जन सोयरे किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे ते लोके भजे आदिपुरुषी अखंडित
आणि ग्रंथो विजये विशेष लोकी ये दुष्ट विजय एथ मने श्री विश्वेश्वराहो आहो येल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया हरि ओम शांति शांति